स्वर्गीय दामोदर शेठजी मालपाणी यांच्या 51व्या स्मृतिदिनानिमित्त मालपाणी उद्योग समूहात भव्य रक्तदान शिबिर. शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करत केले अभिवादन. मालपाणी उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय दामोदर शेठजी मालपाणी यांच्या 51व्या स्मृतिदिनानिमित्त मालपाणी उद्योग समूहाच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. सामाजिक बांधिलकीची जपणूक करत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला कर्मचारी, अधिकारी व रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिराचे उद्घाटन उद्योग समूहाचे संचालक हर्ष मालपाणी आणि अर्पण रक्तपेढीच्या डॉक्टर मधुरा पाठक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी हर्ष मालपाणी यांनी स्वतः रक्तदान करून उपस्थितांना प्रेरणा दिली. रक्तदात्यांना संबोधित करताना हर्ष मालपाणी म्हणाले की स्वर्गीय दामोदर शेठजी मालपाणी अर्थात आमचे दादाजी यांचा सहवास आम्हाला लाभला नसता तरी त्यांच्या कार्याची आणि विचारांची ओळख आम्हाला दादींमुळे झाली. ते निस्सीम शिवभक्त होते. दररोज सोमेश्वर मंदिरात दर्शनासाठी जात असत. त्यांच्या स्मरणार्थ आज सोमेश्वर नावाने उद्योगाची वाटचाल सुरू आहे. गायींना चारा दिल्याशिवाय ते अन्न ग्रहण करत नसत. त्यांच्या निधनाच्या वेळी गोठ्यातील गायींनाही चारा ग्रहण केला नव्हता. ही त्यांच्या श्रद्धेची आणि प्रेमाची साक्ष आहे. त्यांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज विशाल वटवृक्षात रूपांतर झाले असून त्यांचे विचार आणि संस्कारच आमच्या कार्याचा पाया आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोसेस विभाग प्रमुख देवदत्त सोमवंशी यांनी केलं. उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक रमेश घोलप तसेच अर्पण रक्तपेढीच्या डॉक्टर मधुरा पाठक यांनी रक्तदात्यांचे महत्त्व आणि त्यातून होणाऱ्या समाज उपयोगी कार्याविषयी मार्गदर्शन केले. मोठ्या बाई अंजू दिदी याही आवर्जून उपस्थित होत्या. कामगार नेते कॉम्रेड माधवराव नेहे यांनीही मनोगत व्यक्त केलं. यावेळी मुरारी देशपांडे यांनी आपल्या खास कवी शैलीत रक्तदानाचे महत्त्व पटवून देणारी प्रभावी कविता सादर केली. त्यांच्या कवितेला उपस्थित रक्तदात्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. समाज उपयोगी उपक्रमांमध्ये सातत्याने अग्रेसर राहिलेल्या मालपाणी उद्योग समूहाला रक्तदान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अर्पण रक्तपेढीच्या वतीनं गौरवपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. या भावनेतून मालपाणी उद्योग समूहाने आयोजित केलेल्या विविध रक्तदान शिबिरातून आजवर हजारो गरजू रुग्णांना जीवदान मिळण्यास हातभार लागला आहे. या मोलाच्या कार्याची दखल घेत अर्पण रक्तपेढीने उद्योग समूहाचा विशेष गौरव करत सामाजिक बांधिलकीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मालपाणी उद्योग समूहाच्या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. रक्तदानासारख्या जीवनदायी चळवळीला मिळालेली ही गौरवाची पावती असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. समाजहितासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या मालपाणी उद्योग समूहाच्या ध्येयाला या सन्मानामुळे अधिक बळ मिळाल्याचं मत व्यक्त करण्यात आलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट संतोष राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी HR प्रमुख रवींद्र कानडे, मंगेश उनवणे व त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतलं. रक्तदान हे जीवनदान हा संदेश कृतीतून उतरवत मालपाणी उद्योग समूहाने सामाजिक क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला असून भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा कायम राहील असा विश्वास अर्पण रक्तपेढीच्या वतीनं करण्यात आला. मालपाणी उद्योग समूहातील कामगार, कर्मचारी, अधिकारी, रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तब्बल 136 रक्तदात्यांनी रक्तदान करत स्वर्गीय दामोदर शेठजी मालपाणी यांना अभिवादन केले. महासत्ता न्यूज, संगमनेर. आपण साजरी करत आहोत. यावरून आपल्या असं लक्षात येतं की व्हॅल्यूज किती महत्त्वाचे आहेत. या व्यक्तींनी असं काही महान कार्य करून ठेवलेलं आहे. ते गेली 51 वर्ष ते आपल्या चिरंतन स्मृतीमध्ये कायम जागृत राहिलेले आहेत आणि आपल्याला प्रेरणा देण्याचं काम या अशा व्यक्तींच्या माध्यमातून होत आहे. आणि आपण सर्वांना स्वतःला असं भाग्यशाली समजलं पाहिजे. अशा या वटवृक्षाच्या छायेत आपण वाढतो आहोत, मोठं होतो आहोत. कारण व्हॅल्यूज असलेले लोक आणि त्यांच्यासोबत काम करणं हे खरोखरच आपलं एक महान भाग्य असतं. आणि दरवर्षी ही पुण्यतिथी आपण रक्तदानाच्या उपक्रमाने आज आपण साजरी करत असतो. आणि खूप वेगवेगळे उच्चांक मला आठवतं का 2009 सालापासून आपण इस्टेट किंवा फॅक्टरी या लोकेशनला ब्लड डोनेशन कॅम्प घ्यायला सुरुवात केली.
आणि सुरुवातीला 50, 60, 70, 80, 90, मग चॅलेंज 100, मग एकदा म्हणजे भाऊने सांगितलं नाही तुम्ही 100 क्रॉस करा, ते चॅलेंज स्वीकारून आणि मग 110, 115, 180, 160 असं करत करत मागच्या वर्षी 209 एवढा उच्चांकी रक्तदान आपल्या या शिबिरामध्ये होत आहे. तुम्ही सर्व कामगार बंधू आणि आपले सर्व स्टाफ सहकारी या दिवसाची खरोखरीच वाट बघत असतात का मला या निमित्तानं काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करता येणार. कारण रक्तदान इतर जे आपण दान करतो त्याच्यामध्ये काहीतरी भावना असते, भूमिका असते, काहीतरी अपेक्षा असते आपली. परंतु रक्तदान हे असं असतं की हे निरपेक्ष भावनेने केलेलं असतं. देणाऱ्याला माहिती असतं मला याच्या बदल्यात लगेच काही मिळणार नाही, परंतु हा एक आनंद असतो का माझ्या या रक्तदानामुळं 3 लोकांचा जीव वाचवणार आहे आणि त्याच्या जीवनात आनंद निर्माण होणार आहे या माझ्या रक्तदानामुळे. अशा या प्रेरणादायी रक्तदानाच्या आणि दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या या शिबिराच्या प्रसंगी मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, सर्वांचं शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रेकॉर्ड ब्रेक रक्तदान होईल अशी मला आशा वाटते आणि खात्री पण आहे. कारण का तर माझे सद्गुरू सांगतात, सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू ते सांगतात का 9 थेंब आहे, त्याच्या जास्त विश्लेषणामध्ये मी जात नाही, परंतु काम करताना आपल्याला आलेला जो घाम आहे त्या घामाचा थेंब महत्त्वाचा आहे. एखाद्या तहानलेल्या जीवाला आपण व्याकुळ झालेला जीव असतो ना जेव्हा आपण त्याला पाणी पाजतो त्या पाण्याचा थेंब महत्त्वाचा आहे. आपले जे पवित्र ग्रंथ आहेत मग दासबोध असेल, भगवद्गीता असेल, ह्याच्या समोर लावलेली जी समय असते तिच्यातलं जे तेल असतं तर तेलाचा थेंब महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका श्रद्धावंताने दुसऱ्या श्रद्धावंताला निरपेक्ष भावनेनं केलेल्या रक्तदानाचा रक्तातला थेंब महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं का खरोखरच या आजच्या या प्रसंगी आज आपण एक वेगळं रेकॉर्ड ब्रेक पुन्हा प्रस्थापित करू. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद. हर्ष भाऊ प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत, त्यामुळे आजचं रक्तदानही रेकॉर्ड ब्रेक होईल याची मला खात्री आहे. मित्रांनो, मगाशीच मी आमच्या लाडक्या सुनबाई डॉक्टर रुद्रा पाठक यांना विचारलं की मी 25 एप्रिलला रक्तदान केलंय तर आता करता येईल का, तर त्यांनी नकार दिल्यामुळे माझा नाईलाज आहे. आतापर्यंत 37 वेळा रक्तदान झाले, आज 38 झालं असतं, पण सुनबाईच्या शब्दापुढे जाता येत नाही. त्यामुळे कवितेतूनच माझ्या भावना व्यक्त करतो. कवितेचं नाव आहे खरा दानशू. तडफडणारा जीव वाचव, तडफडणारा जीव वाचव, एकच कर फक्त, मुळीच मागे हटू नकोस, लागेल जेव्हा रक्त. जितकं कराल दान तितकं ते वाढतं. हे रक्तदानाची आपली स्पेशालिटी. जितकं कराल दान तितकं ते वाढतंच. दानशूर म्हणून आपलं जग नाव काढतंच. कुठेही जावं पृथ्वीवर, कुठेही जावं पृथ्वीवर, कानाकोपऱ्यातही कळतं, धर्म वंश भिन्न पण रक्त मिळतं जुळतं. एकमेकाच्या कामी येण्यास रक्ताचा हा धागा, त्याच्याच दानाने मिळवूया हृदयामध्ये जागा. आरोग्याच्या समस्यांचा सर्वत्र सध्या पूर, आरोग्याच्या समस्यांचा सर्वत्र सध्या पूर. अशा वेळी देवदूत ठरतो रक्तदाता दानशूर. आणि शेवटची या 4 ओळी आपल्या उद्योग समूहासाठी की आपली परंपरा काय, समाजसेवी प्रकल्पांची मालपाणी परंपरा. समाजसेवी प्रकल्पांची मालपाणी परंपरा. दादाजींच्या पुण्यस्मरणाचा हाच मार्ग खरा, दादाजींच्या पुण्यस्मरणाचा हाच मार्ग. धन्यवाद. कारण आपल्याला हर्षभावना पण ऐकायचं आहे. मी फक्त एवढं सांगू इच्छितो की रक्तदान करताना जो अनुभव मला आलाय तो अनुभव मला नक्की शेअर करायला आवडेल. एक लहानपणी मी अपघात पाहिला होता, अपघातामध्ये खूप सारं रक्त गेलेलं होतं. तेव्हापासून त्या रक्ताची फोबिया मला झाली होती. ब्लड द्यायचं म्हटलं की मला खूप भीती वाटायची. आणि मालपाणी ग्रुपमध्ये जेव्हा हा रक्तदान शिबिर असायचं त्यावेळेला मी टाळायचा प्रयत्न करतो प्रत्येक वेळेला. मला रक्तदान द्यायला कधीच खूप वेळेला भीती वाटली आणि मी कधीच केलेलं नव्हतं. परंतु आपली HR टीम खूप भारी आहे. तरी काय केलं, एकदा शिबिर भरवलं आणि रक्तदानाच्या नावामध्ये पहिलं नाव माझं टाकलं. आणि तिथं गेल्यानंतर सगळ्यांनी साहेब तुम्ही अगोदर ते म्हटलं त्याचा उदय मग करतो ना, त्याचा उदय मग मी करतो ना, असं म्हणत 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 उशिरापर मी बघितलं. ज्याने ज्यांनी रक्तदान केलं त्या लोकांचे अनुभव मी पाहिलेत आणि मग मला खात्री पडली काय फार होत नाहीये. आणि मग त्यावेळेला मी डेअरिंग करून
राम 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 म्हणत पहिल्यांदा रक्तदान केलं, परंतु आज मी प्रत्येक 17 जूनला रक्तदान करतोय ही माझी आत्ता 16वी वेळ आहे. मी दरवर्षी आता रक्तदान करतो. छान वाटतं, कुठेतरी दान केल्याचा आनंद होतोय. महाशिवरात्रीच्या दिवशी एक छानशी गोष्ट मला ऐकायला मिळाली होती. त्याच्यामध्ये नवेरला एक शेतकरी आहे, शेतीमध्ये काम करणारा, एक मोलमजूर करणारा सालकरू म्हणतात त्याला, की तो त्या शेतीवर काम करणार आहे. तर त्याच्या शेतातनं जी पंढरीची वारी जायची, त्या वारीतल्या त्या लोकांना एक दिवस त्यांना जेवण द्यायचं. स्वतःची ऐपत अजिबात नाही, कारण तो दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करायचा, परंतु त्या लोकांना एक दिवस पंगत द्यायचा. एका पत्रकाराने त्याला विचारलं, अरे तुझी ऐपत नाहीये तरी तू एवढ्या लोकांना का देतोय? त्यांनी खूप नम्रपणे उत्तर दिलंय की मी पंढरपूरच्या वारीला नाही जाऊ शकत, कारण मला काम करायचंय. मी इथं बसून पंढरपूरची वारी शोधताना त्या वारीमध्ये जी लोकांना मी जे घालतो, त्या वारीमध्ये नक्कीच माझा कुठेतरी विठुराय किंवा माझा कुठेतरी पांडुरंग असेल. आणि म्हणून येणाऱ्या प्रत्येक पांडुरंगाला, येणाऱ्या प्रत्येक भक्ताला मी काहीतरी दान द्यायचा प्रयत्न करतो. जे माझं पिठलं भाकरी असली तरी चालेल, परंतु ते आनंदाला देऊ करतो. ते काहीतरी दातृत्व असतं, मग ते अन्नदान असेल किंवा रक्तदान असेल. रक्तदानाचं पवित्र कार्य आपण करत आहात. तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो. जे जे रक्तदान करतील त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जोडून तुम्हा सर्वांचे आधीच थँक्यू इच्छिते, कारण तुम्ही रक्तदान हे खूप मोठं कार्य करणार आहात. इथे रक्तदानाचं महत्त्व दोन्ही सरांनी इतकं सुंदर त्याने सांगितलंय की माझ्याकडे त्याच्यासाठी एवढे छान शब्द नाही आहे. पण इंडस्ट्रीमध्ये आल्यामुळे मी रक्तदानाचं महत्त्व हे प्रोडक्शन, स्टोरेज आणि युटिलायझेशनच्या द्वारे सांगू इच्छिते. फर्स्ट हे प्रोडक्शन. आपण सर्वांना माहिती आहे की रक्ताचं प्रोडक्शन हे कुठेच होत नाही. आता लेटेस्ट AI टेक्नॉलॉजी वगैरे जरी असली तरी रक्त अशी ऑर्गन आहे. ॲक्च्युली रक्त इज अ ऑर्गन इन युअर बॉडी. त्याचं प्रोडक्शन कुठेच होत नाही. रक्तदातांना मी रक्तासंदर्भात आधीच थोडी माहिती देऊ इच्छिते की तुमच्या शरीरात 6 लिटर रक्त असतं आणि जेव्हा तुम्ही ब्लड डोनेट करतात तेव्हा आम्ही फक्त 350 ml ब्लड काढतो. मुरारी सरांनी जसं सांगितलं की त्यांना अलाउड नाही आहे नेक्स्ट 90 डेज डोनेशन करायला, तर ते ह्याच्यासाठीच की 90 दिवस लागतात ते 350 ml रक्त बनायला. तर फक्त तेवढंच आहे. युटिलायझेशन नंतर आहे स्टोरेज. आता तुम्हाला वाटेल की आमच्याकडे तर दर दिवशी कॅम्प होत राहतात, तर एवढं रक्त कुठे वापरणार आहोत की एवढे तर पेशंट नाही आहे संगमनेरमध्ये. पण रक्ताचं असं आहे की त्याचं स्टोरेज म्हणजे त्याची शेल्फ लाईफ पण आहे. जसं सरांनी सांगितलं की 3 पेशंटला आपण युटिलाइज करू शकतो. तर त्याच्यामध्ये जे घटक आहे ते आहे RBC, WBC आणि प्लेटलेट. प्लेटलेटचं तर शेल्फ लाईफ फक्त 5 दिवस आहे. म्हणजे आज जर तुम्ही डोनेट केलं आणि मी त्या ब्लड बॅगचं प्लेटलेट बनवलं तर फक्त 5 दिवसात एक तर मला वापरावं लागेल किंवा डिस्कार्ड करावं लागेल. जे होल ब्लड असतं त्याचं फक्त 35 डेज आहे. तर 35 डेज नंतर मी ते वापरू नाही शकत. म्हणून आम्हाला कंटिन्युअस कॅम्प घ्यावे लागतात. आणि कॅम्प संदर्भात तर मला सांगावंच लागेल की मालपानी परिवाराचा खूप 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 मोठा वाटा आहे की मागच्या 37 इयर्सपासून संगमनेरमध्ये ब्लड बँक चालू आहे. आणि फर्स्ट ब्लड बँक दामोदरजी मालपानींनीच चालू केली होती. त्याचं नाव जीवनधारा ब्लड बँक होतं. आणि दुसरी एकदम मला जी प्राऊड गोष्ट आहे की बरेचसे लोक आहेत जे 37 इयर्सपासून त्याच ब्लड बँकमध्ये काम आहे. त्याचं एक्झाम्पल कटलक मॅडम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या ब्लड बँकेत मॅक्सिमम फिमेल्स आहे. सो वी आर अ वुमन पॉवर ब्लड बँक हू इज बीन वर्किंग व्हेरी सक्सेसफुली. सो आणि ह्याचा खूप खूप मोठा वाटा मालपानी परिवाराचा. तुम्ही जे मोठे मोठे हे ब्लड डोनेशन कॅम्प करतात त्याच्यामुळे आम्हाला खूप स्फूर्ती येते आणि आम्हाला माहीत असतं की मिळणार आहे, आमच्याकडे कमी नाही पडणार आहे. आणि तिसरं युटिलायझेशन मी जे तुम्हाला सांगितलं, आता ब्लड तर सगळीकडेच लागतं. सगळ्यात महत्त्वाचं उन्हाळ्याच्या सुट्टीत लागतं, कारण बरेचसे पेशंट हे सुट्ट्यांमध्ये विचार करून स्वतःच्या सर्जरीज करून घेतात. पाईल्सची सर्जरी आहे किंवा कोणाला जे पण सर्जरी आहे ते प्लॅन करून घेतात. जसं मी सांगितलं, अर्बन ब्लड बँक ही नो प्रॉफिट नो लॉस ऑर्गनायझेशन आहे. आमच्या टोटल 8 ब्रांचेस आहेत. मी
तुम्हाला जे सांगितलं की त्याचं एक्सपायरी डेट असते. आय कॅन रिअली प्राऊडली से दॅट की आमची एक पण बॅग वेस्ट जात नाही, कारण आमच्या 8 शाखा असल्यामुळे आम्ही नियर एक्सपायरी म्हणजे कळालं आता 5 दिवस एक्सपायरी आहे, आम्ही आमच्या दुसऱ्या ब्रांचला ती लगेच पुरवतो आणि एक पण ती वेस्ट नाही जाऊ दे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं मी सांगितलं की 8 जरी असल्या तरी अर्बन ब्लड बँक संगमनेर ही एकच ब्रांच आहे जी सेल्फ सफिशियंट आहे. आम्ही आत्तापर्यंत एका पण बँककडून लोन घेतलं नाहीये. तर तुम्ही सर्व रक्तदातांचे म्हणून परत खूप खूप धन्यवाद की आमची म्हणजे एकदम स्ट्रॉंगली आम्ही इथे उभे आहोत फक्त तुमच्यामुळे. तसं तर खूप लोकांनी इथे आधी डोनेट केलेलं आहे, तरी मी डोनर क्रायटेरियाचे 3 महत्त्वाची गोष्ट फक्त इथे सांगू इच्छिते. एक तर एज आहे मोर दॅन 18. मला माहिती आहे की सर्व कामगार आहे तर एज मोर दॅन 18 असणार आहे. सेकंड इज वेट मोर दॅन 45 kg आणि थर्ड इज हिमोग्लोबिन ते 12.5 पेक्षा जास्त असलं पाहिजे. आत्ताच कडलक मॅडमनी मला सांगितलं की खूप फिमेल दाते असतात पण त्यांचं हिमोग्लोबिन 12.5 जास्त असतं इथे. तर सर्व फिमेल दात्यांना मी आधीच इथून थँक्यू बोलू इच्छिते. आता तुम्ही डोनेट केल्यावर काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे. एक तर मला माहीत नव्हतं, आजच कळायला की तुम्हाला सुट्टी मिळते, त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग घेतला पाहिजे, आराम केला पाहिजे. ऊन आहे म्हणून जास्तीत जास्त लिक्विड घेतलं पाहिजे, बस एवढंच, बाकी काही नाही. उद्या तुम्ही फुल्ली रिकवर होणार आहे आणि डबल एनर्जीनी इथे काम करायला येणार आहात. मागच्या वेळेस जेव्हा इथे सेम कॅम्प झाला होता तेव्हा राजेश भाऊ आले होते आणि त्यांनी मेन्शन केलं की अर्पणचं नाव एवढं छान आहे की 13 है तुझी को अर्पण. तर त्या संदर्भात मी सांगू इच्छिते की अर्पण ब्लड बँकने 500हून जास्त थॅलेसिमियाचे पेशंट दत्तक घेतले आहे. आत्ताच आमचे जे संस्थापक आहे डॉक्टर नंदकिशोर ताठे त्यांना हॅरोल्ड कनन पुरस्कार सुद्धा मिळाला आहे आणि तर ती फक्त तुमच्या दात्यांमुळे झालेली एकदम छान गोष्ट आहे. तुम्हाला काही प्रश्न असले तर मी इथेच आहे, कोणाला काही डाऊट असले तर शेवटी मी एवढीच सांगू इच्छिते की आपण सर्वांनी डोनेट करून आज इथे हो मी रक्तदान केलंय, मी खरा धुरंधर आहे. तर तुम्हाला खूप चांगला आज अपॉर्च्युनिटी आहे धुरंधर बनायची. परत खूप खूप धन्यवाद. स्वर्गीय दामोदरजी मालपाणी माझे मोठे दादाजी त्यांची पुण्यतिथी आहे. मला अनफॉर्च्युनेटली त्यांचं भेटायचं योग नाही झालं, पण दादी मला नेहमी त्यांची म्हणजे गाथा सांगायची, त्यांची कहाणी सांगायची की ते खूप प्रेमळ होते, ते खूप दानवीर होते आणि त्यांना म्हणजे स्वतःकडे काय नसायचं तरी पण त्यांना म्हणजे जे लोक आहे रस्त्यावर गायी आहे त्यांना द्यायला खूप आवडायचं. तर मला हा उपक्रम त्यांच्यासाठी खूप ॲप्ट वाटतं की म्हणजे जसं आपल्याला सोमवारजी सरने सांगितलं एक निरपेक्ष आणि आपल्या स्वतःचं एक जर काय असतात तर ते आपलं रक्त आहे. आणि जसं डॉक्टर मॅडमने सांगितलं की आता आपण अशी टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे की आपण एक आर्टिफिशियल हार्ट बनवू शकतो, आपण आर्टिफिशियल लंग बनवू शकतो. पण ब्लड ही अशी म्हणजे वस्तू आहे की जी आपण आर्टिफिशियली आतापर्यंत बनवू नाही शकत. तर ते आपल्याला डोनेट करावं लागतं ज्यांना पण ब्लडची रिक्वायरमेंट असते. आणि मॅडमने आपल्याला सांगितलं आणि मला पण हे माहिती नव्हतं की समरमध्ये खूप ब्लडची म्हणजे डिमांड वाढते कारण लोक सर्जरी समरमध्ये करत असतात. तर त्या हिशोबाने आपला हा कार्यक्रम खूप चांगला आहे. आणि माधव मामाने सांगितलं की दामोदरजी मालपाणी सोबत त्यांना काम करायला भेटलं. त्याच्यानंतर मग आपले मोठे दादाजी ओंकारनाथजी मालपाणी, माधवलालजी मालपाणी आणि मग ते म्हटले की राजेश भाऊ मालपाणी यांच्यामध्ये प्रेमळ प्लस ते काय म्हणते औद्योगिक आय थिंक थोडं पगारवाढीचं टाइम आहे म्हणून तर पण मला सांगायचं आहे की आपल्या संगमनेरची एनर्जी वेगळी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या मालपाणी परिवाराच्या लोकांची एनर्जी खूपच वेगळी आहे. तर मला कॉन्फिडन्स आहे, मला खूप गौरव आहे की ज्यांना पण आपला रक्त जाणार आहे
ते लोक अजून एनर्जेटिक आणि अजून चार्जअप होऊन तिथून बाहेर जाणार आहेत. आणि अर्बन ब्लड बँक सारखी एवढी चांगली संस्था जी आपल्या ब्लडला फक्त म्हणजे चांगल्या प्रकारे कलेक्ट नाही करते आणि गरजूपर्यंत पोहोचवते नाही, पण एक पण थेंब वेस्ट नाही होऊन जात, त्यांच्यासाठी एक राऊंड ऑफ अप्लॉज. हा एक खूप चांगला उपक्रम आहे आणि मला खूप चांगलं वाटतं की जे माधव मामा म्हटले की सोमेश्वरला दादाजी सकाळ संध्याकाळ जायचे, आता आपण पण सोमेश्वर इथं चांगलं आहे तर आपल्याकडे ते पण एक चांगलं हे झालंय. आणि दामोदरजी मालपाणीला खूप आज म्हणजे वरून ते खूप स्माइलिंग असणार आणि ते खुश असणार की एवढे सगळे लोक त्यांच्या हिशोबाने इथं दान करायला आले. तर मी सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. आज सगळे धुरंधर होणार आहे आणि सगळे चांगलं एक ब्लड डोनेट करणार आहे. सगळ्यांची भीती तुम्ही साईडला ठेवा आणि एक चांगलं रक्तदान करून एक चांगलं ज्यूस पिऊन मग थोडं रेस्ट करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.